रामकृष्ण हरी. या नाना, बसा बसा. अरे जितू या की. बसा. नाना, अहो तुम्ही सगळेच कस काय येणं केलं? शीतल कुठे? का हो नाना? अरे तिनेच काय आम्हाला फोन करून इथं बोलावलंय. शीतलनी तुम्हाला कशाला बोलवलंय सगळ्यांना? काय माहित, तुम्हाला पण काही कल्पना नाही होय? नाहीतर कुठं हाय कुठं ती? यास्मिन रावले सरीत आले ना, सकाळपासून तिच्याच खोलीत आहेत, बाळासोबत खेळत असतील. नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू असणार बघा. तेच की, पण हाय कुठं ती? आवाज द्या तिला. आलात तुम्ही सगळे? काय ग शीतल, ह्यांना का बोलवलंय सगळ्यांना? ते मला जरा तुमच्या संग बोलायचं होतं. आमच्या संग? सगळ्यांशी एकत्रच बोलायचं होतं, म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलंय. अर्जुन कुठे आहे? आतमध्ये झोपलाय. काय बोलायचं होतं तुला? हो, तुम्ही सगळ्यांनी अजिंक्य माघारी येणार नाहीत असं ठरवून पुढे जायचं ठरवलंय. पण माझं मन सांगतंय की त्यांना काय बी झालेलं नाही. ते माघारी येणार या आशेवर मी कायम असेन. पण काय? पण त्यांच्या स्वप्नाचं काय? आर्मी हे त्यांचं स्वप्न आहे. आणि मी ठरवलंय, मी काय घरात बसून राहू शकत नाही. म्हणजे का? मी त्यांचं स्वप्न पूर्ण करणार. मी बी आर्मीत जाणार. काय? शीतले, शीतल काय बोलतेस तू? जरा तरी विचार करून बोल. अगं आधीच आजाच्या बाबतीत असं काहीतरी होऊन बसलंय आणि तू पण अशी हाताताईपणाने बोलायला लागली तर आम्ही कसं वागायचं? शितले, तुला किती जरी वाटलं आणि काय जरी वाटलं तर तुला आम्ही हे पाऊल उचलू देणार नाही. तू ह्यासाठी आम्हाला इथं सगळ्यांना बोलवलंस? बघितलं का, ऐकता नव्हती काय म्हणते ते? अगं तुला जरा तरी जबाबदारीची जाणीव आहे का नाही? अगं जरा तरी दुसऱ्याचा विचार केलास का आजवर कधी? अगं शीतल, आता ही नवीनच काय काढलेस बाई तू? अगं त्या आर्मी पायी किती राख रांगोळी करून घ्यायची आता. त्या एकाच्या आईची काय अवस्था झाली बघितलीस ना? त्या बाईला काय बी सुचत नाही. इक्याचा विचार तिच्या मनात न जाता जाईना झालाय. आपल्या बी घराची अवस्था तशीच. बघतीस ना तू सगळं. अगं अजिंक्य जसं नाहीत ना तशी पार रया गेली घराची. अगं रोज किती बी ठरवलं का नाही की ही सगळं विसरून पुढे जायचं, तरी बी नाही होत अगं तसं. होय शीतले, आजपर्यंत तुझे सगळे हट्ट पूर्ण केले, सगळे लाड पुरवले, पण हे नाही. वय शितले, अगं पोटी पोर नाही पण पोटच्या पोरीची माया लावली तुला, त्यामुळेच हे सगळं घडतंय. 40 पिढ्यानंतर पोरगी जन्माला आली म्हणून लई कौतुक होतं ना तुम्हाला तिचं? बघा बघा आता ती कुणाचं काय ऐकतेय का? तिला फक्त स्वतःच म्हणणं खरं करायचंय, बाकी काही नाही. अगं पण असा विचार का करतेस तू? अहो तुम्ही तिला काय विचारताय? हा, तिच्याकडनं काय ऐकायचं तुम्हाला? तुम्ही तिला जाऊ देणार आहे? हे बघा, तुम्ही सगळे काय म्हणताय ते कळतंय मला. आर्मीत जायचं म्हणजे आधी देशाचा विचार आणि मग आपल्या कुटुंबाचा विचार करायला लागतोय. अगं शितले, माझा नातू तिकडच की गेलाय त्या आर्मीत. कशाला बाई, नको आपल्याला आर्मी बिर्मी काय.
अगं चांगलं खातं पितं घर होतं माझं. त्या आजालाच कुठनं आर्मीचं याड लागलं कुणाच ठाऊ. काय गेलं असेल तिकडं. अगं पण जिजे आज सगळ्यांपेक्षा वेगळा आहे ग. त्याचा जन्मच आर्मीत भरती होण्यासाठी झाला होता. आता काय माहित शीतलचं बी असंच असल. ए राहुल्या, गप्प बसतोस का जरा. काय बी कसं बोलतोयस रा. पण काय र, आमच्या घरातल्यांच्या मध्ये बोलायचा काय संबंध तुझा. पुष्पे, अगं त्याला कशाला बोलतीस. हे बघा, तुम्ही ग बसा. हिने आतमध्ये सगळ्यांना पटवून सांगितलं असेल ना, म्हणून तर ही वकिली करायला लागले तिची. अगं शीतले, तुला कसं समजत नाही. तुझ्या पदरात 5 महिन्याचं एक पोर आहे. अगं त्याचा जरा तरी विचार कर की. त्याचं काय होणार पुन्हा. कोण सांभाळणार त्याला. हे बघा मामी, मला माहितीये तुम्ही सगळे त्याची काळजी घेऊ शकता. त्याला जपायला एक नाही तर मस्त 2-2 कुटुंब आहेत. पण अजिंक्यांचं स्वप्न अपुरं राहता कामा नये. अगं शीतले, आई ती आई असती. तू गेलीस तर त्या पोराचं कसं होणार. आम्ही किती जरी केलं ना तरी आईची माया नाही ग देऊ शकत त्याला. अगं तुझ्या पोटात जन्म घेतलाय त्यानं, तुला कसं विसरेल ती पोरग. अगं शीतले, माझ्या आजीची किती हेळसांड झाली बघितलंच नव. त्याला आई वडिलाचं प्रेम नाही ग मिळालं. आणि आम्ही किती जरी केलं तर आई वडिलाचं प्रेम त्या आई वडिलाच असतं ग. नाही जीजी, मला असं अजिबात वाटत नाही. शेवटी दोघांमधनं एकाची निवड करायला लागणार आहे. आणि मी आर्मीची निवड केली. शीतले ग, कधीतरी सांगितलं ऐकत जा की. हे बघ, तू तुझ्या हाताने तुझं नुकसान करून घेणार असशील ना तर ते आम्हाला बघवणार नाही. आम्ही आई बाबा तुला काहीतरी चांगलं सांगतोय. तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय, ऐक की जरासं. वैशीतले, अगं आम्ही सगळे काय सांगतोय ते ऐक. तुझ्यासाठी नाही, निंदन आमच्यासाठी तरी ऐक. ते काय नाही, तू काय आर्मीत जायचं नाही. काय नको आर्मी बिर्मी, झालं तेवढं बस झालं बाई. आर्मी हे अजिंक्यचं स्वप्न आहे जे मी पूर्ण करणार. आणि मी नाही केलं तर उद्या माझं पोरगं जाऊन आर्मीत जाणारच आहे. मग मी आता गेले तर काय वाईट आहे त्यात. अगं असं कसं म्हणते शीतले तू. जरा थंड डोक्याने विचार कर. अगं दोन्ही घरात करते सवरती तूच आहेस आता. ध्रुव सौरभ लहान आहेत अजून. ह्या घरात तरी कोण आहे आता. जयडी बी आता संसाराला लागली. उद्या तू आर्मीत गेलीस आणि तुझं काय बरं वाईट झालं, काय करायचं आम्ही. तुझ्या अर्जुनचं काय होईल याचा विचार केलायस. अगं आम्ही सगळी जरी असलो तरी आम्ही किती पुरं पडणार आहे त्याला. मी सगळ्याचा विचार केलाय. हे बघा, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे कसं करू शकतो याचा विचार केला पाहिजे. तसं आपण अडचणी शोधत बसलो तर माप अडचणी निघतात. पण आपण सगळ्यांनी असा विचार केला पाहिजे की हे खरंच होऊ शकतं. मी बोलू का. आम्हाला तिघांनाही हा निर्णय पटला नव्हता तिचा. आणि जर मनापासून वाटत असेल ना तर आपण तिला थांबवायला नाही पाहिजे. अगं पण शीतल, बॉर्डरवर जाऊन लढाई करणं तुझ्याच्यानं होणार आहे का. तिथल्या गोष्टी तिथल्या वातावरणाशी तुला जुळवून घेता येणार आहे का. मामा, मी अजिंक्यन संघ संसार केलाय. आमच्यात घराचं सोडलं तर आर्मीचाच विषय निघायचा. मामा त्यांनी सगळं सांगितलंय, मला सगळी माहिती दिली.
मुली आर्मीत भरती होऊ शकतात हे बी त्यांनीच मला सांगितलंय. नवऱ्याच्या माघारी रडत बसण्यापेक्षा त्यांचं बलिदान वाया न घालवता त्यांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांच्यासारखी अनेक उदाहरणं आहेत. आर्मीत जायचं म्हणजे बॉर्डरवर जावं लागतंय असं का वाटतंय तुम्हाला? महिलांना मिलिटरी पोलीस मध्ये भरती करून घेतात. देशाच्या अंतर्गत सुरक्षेचं काम महिला बघतात. मामा, हे अजिंक्यनेच मला सांगितलंय 5 महिन्यांना अगोदर भरती निघाली होती आणि परत आता निघाले आणि मी त्यात जाणार आहे. शितल्या गावी एवढं सांगतोय ते कळत नाहीये का तुला? तू जायचं नाही म्हणजे नाही जायचं. हाय, तू माझं ऐकून घे. आर्मी हाय म्हणून आपण हाय. मला माहितीये मला तुला त्रास होतोय ते, पण अजिंक्यांसाठी आधी देश होता आणि नंतर मी देशच होता. अजिंक्य माघारी येणार नाहीत असं तुम्ही ठरवलंय, मग त्यांचं स्वप्न मीच पूर्ण केलं पाहिजे. माझा निर्णय झालाय आणि तो मी तुम्हाला सांगायला इथं बोलवले. मी आर्मीत जाणार. भाऊजी, का ग शीतल? भाऊजी, बरं झालं तुम्ही इथंच भेटला. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. काय झालंय? तू ठीक आहेस ना? आजीचं काय कळलं का? नाही, पण मला खात्री आहे ते जिथं कुठं असत्याल एकदम व्यवस्थित असते. बरोबर आहे तुझं, मला बी तसंच वाटतंय. अगं आपला आजालाही धीराचा आहे, तू काय एवढा सहजासहजी हार मानणार नाही. भाऊजी, मला तुमची मदत पाहिजे. कवा बी सांग की, काय मदत करू? पुढच्या महिन्यात महिला आर्मी पोलीस भरती आणि त्यासाठी मला तयार व्हायचंय. भाऊजी, तुम्ही मला त्यासाठी तयार करा. काय? माझा निर्णय झालाय. तू नीट विचार केलायस ना? मी घरात बी बोलले. काय म्हणले घरचे? आधी ते तयार नव्हते, त्यावर आमचा लई मोठा वाद बी झाला. पण शेवटी भाऊजीला अवघड निर्णय घ्यायलाच लागतात की. शीतल, त्यासाठी तुला लई तयारी करावं लागेल. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी भाऊजी. आता तुझी तयारी आहेच म्हटल्यावर एक लक्षात घे की ह्याच्यात कष्ट काय कमी नाही. एकदा उडी मारली की मारली, मग माघार नाही घ्यायची. आता माघार घ्यायचीच नाही भाऊजी. शेवटी मी अजिंक्य भाऊजींची बायको आहे. तुम्ही सांगाल तसं करायला तयार आहे मी. जीवाचं रान करीन. मग कधीपासून करायची प्रॅक्टिस सुरू? माझी तर आता बी तयारी आहे. उद्या सकाळी माळावर भेटू, करू प्रॅक्टिस सुरू. होय, चालतंय. खरंच लय तयारीची हाय पोरगी. ह्या अवस्थेत हिला एवढा आत्मविश्वास आहे म्हणजे काय साधी गोष्ट नाही. हनुमंतराव, आर्मीतून बाहेर पडल्यापासून आता पहिल्यांदा काय तर मनाजोगं करायला मिळणार आहे. आता तुम्हाला बी तयारी करायला लागेल. काय? एक मिनिट, आम्हाला जरा महत्वाचं बोलायचंय. आता इथं नाही, नको, तुम्ही घरी या. नाही, इथंच जरा प्रायव्हेट मध्ये बोलायचंय. घरी बोलू नाही शकणार म्हणून. आता मला वेळ नाही. आता तरी आमच्यासाठी वेळ काढा की. म्हणजे हे महत्वाचं बोलायचं ना आम्हाला. आता काय करणार, वेळ पण अशी आहे म्हटल्यावर. एक मिनिट, ये बी अशी आहे म्हणजे मी क्लिअरच बोलतो. तुमचं अजिंक्यांवर प्रेम होतं हे माहिती आहे मला.
म्हणजे तुमच्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळीच जागा पण आहे, पण ती जागा आता मोकळी आहे हे विसरून चालणार नाही. आणि आयुष्यात कुणाची ना कुणाची तरी साथ लागतेच की. असं किती दिवस एकटं जगणार. आम्ही सगळा विचार पण केलाय. म्हणजे आता तुमचा मुलगा अर्जुन आता लहान आहे. अशा वेळी कुणीतरी हक्काच्या माणसाची गरज लागतेच की. म्हणजे आमचं तुमच्यावर अजून पण प्रेम आहे. म्हणजे फक्त तुमच्यावर आणि तुमच्यावरच आहे. मी जयश्रींसोबत डिवोर्स घेऊन तुमची आणि आपल्या अर्जुनची जबाबदारी घ्यायला समर्थ आहे. मी रीतसर लग्न पण करेन. आमच्या पक्षातले लोक काय म्हणतील, गावातली लोक काय म्हणतील, किंवा आमच्या घरातले लोक काय म्हणतील, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुमचं उत्तर काय आहे? माझं उत्तर आधी बी हेच होतं, आता बी हेच आहे, पुढं बी हेच राहील. माझ्या लेकराला सांभाळायला मी समर्थ आहे. यांच्या चोळ्याच्या बी लायकीचा नाहीस तू. ही गोष्ट फिट करून ठेव, कळलं? स्मरून तुमची गाथा नमवितो रोज माथा. जय 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 जय